नमस्कार. मी डॉक्टर निखिल मुसळे. मी बालरोगतज्ञ आहे. आपण आज माझ्या या चॅनलवर एक नवीन सदर सुरू करत आहोत. त्या सदराचं नाव आहे सुदृढ बालक. प्रत्येकालाच आपलं बाळ हे खूप सुदृढ, अतिशय गुळगुटीत असावं असं वाटत असतं. बाळच म्हणून नाही, मोठी जसं-जसं मुलं होतील तसं-तसं त्यांचं वजन चांगलं राहावं, उंची चांगली राहावी किंवा सर्वच ॲक्टिव्हिटीमध्ये आपलं बाळ पुढं असावं, असं सगळ्यांचीच इच्छा असते. तर मग यासाठी सुरुवात कुठून केली पाहिजे आपल्या बाळाला सुदृढ ठेवण्यासाठी आणि त्यासाठी काय केलं पाहिजे? पालकांकडून काय चुका होतात बाळांना वाढवताना, हे सगळं आपण या सुदृढ बालक या सदरामध्ये आपण डिस्कस करणार आहोत. चला तर मग आपल्या या सदराची सुदृढ बालक या आपल्या सदराला सुरू करताना आपण बाळ जन्मल्यापासून त्याची सुरुवात करूया. तर बाळ जन्मल्यापासून आपण काय-काय काळजी घेतली पाहिजे? आपलं बाळाची वाढ चांगली व्हावी किंवा ते सुदृढ राहावं यासाठी इथून आपण या आपल्या पहिल्या भागामध्ये सुरुवात करणार आहोत. तर आता बाळ जन्मल्यानंतर काय केलं पाहिजे, या आधी काय नाही केलं पाहिजे ते आपण बघूयात. कारण काय केलं पाहिजे या बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि काय नाही केलं पाहिजे या फार कमी आहेत, पण तितक्याच महत्त्वाच्या आहेत. तर बाळ जन्मल्यानंतर काय नाही केलं पाहिजे हे आपण अगोदर डिस्कस करूयात. तर बाळ जन्मल्यानंतर काय करू नये? सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट आहे, की बाळाच्या कानात, नाकात तेल सोडू नये. दुसरी गोष्ट आहे, बाळाला काजळ लावू नये. तिसरी गोष्ट आहे, बाळाला वरचे दूध, मग ते पावडरचे असेल किंवा गाई म्हशीचे असेल, चालू करू नये. चौथी गोष्ट आहे, की बाळाच्या अंगाला पीठ लावू नये. ठीक आहे. पाचवी गोष्ट आहे, की बाळाच्या नाळेला काही लावू नये. केवळ डॉक्टरांनी दिलेली क्रीम अँटिबायोटिकची तुम्ही लावू शकता, पण इतर घरगुती काही उपाय बाळाच्या नाळेवर करू नयेत. तर अशा ह्या 5 गोष्टी आहेत, की ज्या बाळ जन्माला आल्यानंतर करू नये या सदरात येतात. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट राहिली. 6वी ती खूप महत्त्वाची आहे आणि खूप सगळेजण हे करताना दिसून येतात. ती म्हणजे बाळाचा टाळू भरू नये. आता हे असं का करायचंय ते आपण पुढे बघूयात. पहिली गोष्ट आहे, की बाळाला काजळ भरू नये. बाळाच्या डोळ्यात काजळ का नाही घालायचे? तर बाळाचे डोळे फार सेन्सिटिव्ह असतात. बरेच लोकं काय करतात, की एक गैरसमज आहे, की बाळाला काजळ लावलं, बाळाच्या भुवया काजळाने रंगवल्या, तर मग बाळाचे डोळे पुढे जाऊन मोठे होतील किंवा टपोरे सुंदर होतील. तर हा गैरसमज आहे. प्रत्येक बाळाचे डोळे हे अनुवंशिकतेनं डिफाईन होतात. बाळाला अनुवंशिकतेने जे जीन्स मिळालेले आहेत, जे की गुणसूत्र मिळालेले आहेत, ते डिफाईन करतात, ठरवतात, की बाळाचे डोळे पुढे जाऊन कसे होणार आहेत. तुम्ही काजळ लावल्यानं ते सुंदर किंवा मोठे होणार नाहीत. पण काजळ लावल्यामुळं बाळाच्या डोळ्यांना मात्र धोका होऊ शकतो. आता हा काय धोका होऊ शकतो? तर बाळाचे हात हे ऑटोमॅटिक हालत असतात जन्माला आल्यानंतर काही महिने, 1-2 महिने. तर याला आपण सॅकेडिक मूव्हमेंट्स असं म्हणतो. तर हे हात डोळ्याला लागू शकतात. त्या हाताचं काजळ डोळ्याला लागू शकतं किंवा ते हात डोळ्यावरून फिरताना डोळ्यामध्ये जाऊ शकतं. मग अशा वेळी डोळ्याला केमिकल कंजंक्टिव्हिटिस नावाची इजा होऊ शकते. तसंच हाताला लागलेलं काजळ जे आहे, ते बाळ जेव्हा हात चोखतं, तेव्हा पोटामध्ये जाऊन बाळाला उलटी पण होऊ शकते. त्यामुळं बाळाला काजळ न लावलेलंच बरं. तुम्ही एखादी काजळाची टिकली लावू शकता, पण ती सुद्धा अतिशय बारीक काडीने वगैरे आपण कपाळावर किंवा कानाच्या मागे वगैरे एखादी टिकली लावू शकतो. ठीक आहे. पण डोळे, भुवया हे काजळाने रंगवणं मात्र आपण थांबवलं पाहिजे. पुढची करू नये या सदरातली गोष्ट आहे, ती म्हणजे बाळाला पीठ लावू नये. बाळाच्या अंगाला अशी आपल्याकडे पद्धत आहे, की बाळाला अंघोळ घालताना बाळाच्या अंगाला बेसन पिठानं मालिश केली जाते आणि बेसन पीठ लावून ते अंग धुतलं जातं बाळाचं. आणि याचं कारण असं सांगतात एक परंपरागत, की बाळाच्या अंगावर जे बारीक-बारीक केस आहेत, ते पिठामुळे निघून जातात. तर एकतर ज्या कारणासाठी लावलं जातंय, की बारीक-बारीक केस अंगावरचे निघून जावे, तर ते केस जे आहेत ना, ते सर्वच बाळांना कमी जास्त प्रमाणात असतात. त्याला आपण लॅन्युगो असं म्हणतात. तर हे प्रीमॅच्युअर हेअर्स असतात किंवा पातळ केस असतात. ते कालावधीनं आपोआप गळून पडतात. त्याला ते केस गळण्यासाठी आपल्याला काही करायची गरज नाही आणि त्या केसाची बाळाला काही इजा पण होत नाही. आणि राहिलं पीठ का लावायचं नाहीये, तर पीठ लावल्यामुळं बाळाची त्वचा ही जी असते ना, फार सेन्सिटिव्ह असते. फार त्याचं इपिडर्मिस पातळ असतं आणि मग ही पातळ आणि सेन्सिटिव्ह त्वचेला यामुळं इजा होण्याची शक्यता असते पीठ लावल्यामुळं. मग त्वचा लाल होते, त्वचेवर लाल रंगाचे पुरळ आलेले दिसतात आपल्याला. तर त्यामुळं बाळाच्या त्वचेला पीठ लावू नये. डॉक्टरांनी दिलेला बेबी सोप वापरावा. ठीक आहे. करू नये या सदरातील पुढची गोष्ट आहे, की बाळाला पावडरचे किंवा इतर कोणतेही वरचे दूध चालू करू नये. पहिली 6 महिने, बाळ जन्मल्यापासूनचे पहिले 6 महिने हे फक्त बाळाला आईचं दूध दिलं पाहिजे.
वरचं कोणतंही दूध, मग ते गाईचं असो, म्हशीचं असो, गीर गाईचं असो किंवा शेळीचं असो किंवा कोणत्याही पावडरचं फॉर्म्युला मिल्क असो, हे बाळाला नाही दिलं पाहिजे. बाळाचं दूध हे फक्त बाळाला आईचंच दूध दिलं पाहिजे. बाळाचे आतडे हे आईचं दूध पचवण्यासाठी बनलेले आहेत. ठीक आहे. त्यामुळं वरचं दूध न देता केवळ आणि केवळ पहिले 6 महिने बाळाला आईचंच दूध दिलं पाहिजे. वरचं दूध जर दिलं तर बाळाला अपचनाचा त्रास, जसं की गॅस होणं, गुळण्या काढणं किंवा जुलाब लागणं किंवा शी न होणं, शी घट्ट होणं, असे काही पोटाचे त्रास, पोट फुगणं असे त्रास होऊ शकतात. ठीक आहे. त्यामुळं पहिले 6 महिने फक्त आईचं दूध. करू नये या सदरातील पुढचा भाग आहे, की बाळाच्या नाळीला काही लावू नका. तर असं का? तर बाळाची नाळ ही आपोआप ड्राय होत असते. जी की बेंबीला आहे ती पहिले 5-6 दिवस राहते. पहिल्या 7 दिवसामध्ये ती आपोआप सुकून गळून पडते. त्याला पूर्वी काही होम रेमेडीज लावायची पद्धत होती. आता बरेचसे जण ते लावत नाही. तरी देखील एक पूर्वी चालत आलेली गोष्ट असल्यामुळे मी डिस्कस करतोय. तर असं का करायचंय? कारण नाळ ही डायरेक्ट बाळाच्या पोटातील मोठ्या रक्तवाहिन्यांना जोडलेली असते. जर त्याच्यावर आपण काही होम रेमेडीज लावण्याचा प्रयत्न केला आणि इन्फेक्शन झालं, तर ते इन्फेक्शन डायरेक्ट बाळाच्या रक्तात जातं आणि बाळाला सेप्सिस म्हणजेच रक्ताचं इन्फेक्शन होऊ शकतं. त्यामुळं डॉक्टरांनी दिलेली अँटिबायोटिकची क्रीम जरूर लावा नाळेवर, परंतु काही होम रेमेडीज किंवा परंपरागत चालत आलेल्या गोष्टी नाळेवर लावू नका. नाळ ही आपोआप गळून पडेल 5 ते 7 दिवसामध्ये सुकून. त्यामुळे त्याला आपण ऍक्टिव्हली काही करायची गरज नाही. फक्त डॉक्टरांनी दिलेली अँटिबायोटिक क्रीम मात्र लावायची आहे. त्यानंतर पुढचं आहे की बाळाच्या कानात, नाकात काही तेल सोडू नका. बाळाला तेलाने मालिश करताना आपल्याकडं कानामध्ये तेल सोडण्याची पद्धत आहे. बरेचसे लोक मी बघतो की ते कानामध्ये तेल सोडतात. तर कानामध्ये तेल नाही सोडायचे. तर असं का? तर कानामध्ये अंघोळ करताना पाणी गेलं तर ते पाणी उडून जाईल. ते राहणार नाही कानामध्ये. पण जर तेल गेलं तर तेल कधी उडत नाही किंवा सुकत नाही. तेल हे तसंच तिथे चिटकून राहतं कानामध्ये. आणि कानातली मळ काढण्यासाठी तेल सोडणं ही चुकीची गोष्ट आहे. कारण कानातली मळ हीच मुळात बाहेरून बाळाच्या कानात गेलेली धूळ किंवा रोगजंतू अडकून ठेवून ते मळीसोबत बाहेर काढण्यासाठी बनलेली आहे. ती आपोआप बाहेर पडते. ठीक आहे. त्यासाठी तेल टाकायची गरज नाही. तेल टाकल्यामुळे काय होतं, की ते तेल चिकट जे आहे ते तसंच तिथं कानात चिटकून राहतं आणि आणखी जास्त प्रमाणात बाहेरून धूळ ते पकडून ठेवतं आणि जास्त मळ होते कानामध्ये. ठीक आहे. त्यामुळं कानात कधीही तेल सोडू नका. पुढची गोष्ट आहे की बाळाचा टाळू भरू नका. असं का करायचंय? तर आपल्याकडे परंपरागत बाळाचा टाळू भरला जातो. टाळू म्हणजे बाळाच्या डोक्यावर एक मऊ भाग असतो. ठीक आहे. कवटीच्या मध्ये. तर त्या मऊ भागाला टाळू म्हणतात. इथे असतो तो. तर या भागामध्ये तेल सोडून तेलाने माखण्याची आपल्याकडे पद्धत आहे. ते तेल जिरेपर्यंत बाळाला तिथे मालिश केली जाते टाळूवर आणि ते तेल जिरवलं जातं. याला आपण म्हणतात की टाळू भरला बाळाचा. तर आता हा टाळू का भरायचा नाहीये रोजच्या रोज? तर हा टाळू जो आहे तो हाडांमधला गॅप आहे. ठीक आहे. ते टाळू म्हणजे त्वचा आहे पण त्याखाली हाड नाहीये. ठीक आहे. तर असं का आहे? सर्वच बाळांना टाळू असतो. ठीक आहे. असं ते जर चुकून राहिलं असतं भरायचं तर मग एखाद्याच बाळाला किंवा काही बाळांना दिसला सर्वच्या सर्व बाळांना टाळू असतो ह्याचा अर्थ की त्याचं काहीतरी रिझन आहे, काहीतरी कारण ठेवलेलं आहे निसर्गाने तिथं. ठीक आहे. तर कारण हे आहे की बाळाच्या मेंदूला वाढण्यासाठी जागा मिळावी. ठीक आहे. बाळाच्या मेंदूची जशी जशी वाढ होईल तसं तसं कवटीची हाडं सरकत जातील आणि बाळाच्या मेंदूला वाढण्यासाठी जागा मिळेल. यासाठी ते त्या भागातली हाडं एकमेकांना चिटकलेले नाहीयेत, जुळलेले नाहीयेत किंवा फ्यूज झालेले नाहीयेत. ठीक आहे. त्यामुळं ही टाळू तुम्ही भरता त्यावेळी ते हाडं एकमेकांना चिटकून बसतात, फ्यूज होऊन जातात आणि मग आपण म्हणतो की टाळू भरून आली. पण यामुळे काय होतं की मेंदूला वाढण्यासाठी जी स्पेस मिळते आतमध्ये ती कमी होते. त्यामुळं हा टाळू आपण नाही भरायचा आहे. हा देवालाच भरू द्यायचा किंवा निसर्गतः आपोआप भरू द्यायचा. ठीक आहे. बाळ 1.5 पावणे 2 वर्षाचं होईपर्यंत आपोआप नैसर्गिकरित्या हा टाळू भरून येतो. म्हणजे ते हाडं जुळून येतात ज्यावेळी त्यांची गरज संपते तेव्हा. ठीक आहे. त्यामुळे हा टाळू जो असतो हा पर्पजफुली तिथं असतो, निसर्गाने ठेवलेला असतो. त्याचं काम पूर्ण झालं की तो आपोआप भरून येतो. तो भरायचा नाही. ठीक आहे. तर बाळाचा टाळू भरू नका किंवा तेलाने माखू नका. तुम्ही हलक्या हाताने केसांना तेल लावू शकता. तर आजच्या या सुदृढ बालकच्या या भागामध्ये आपण पाहिलं की आपलं बाळ जन्मल्यानंतर काय काय गोष्टी करायच्या नाहीयेत. आता बाळाला काय काय गोष्टी करायच्या आहेत की जेणेकरून आपल्या बाळाची वाढ चांगली होईल, बाळ सुदृढ होईल किंवा त्याचं वजन, उंची आणि मेंदूची जी डेव्हलपमेंट आहे ती चांगल्या रीतीने होईल. हे आपण आपल्या पुढच्या भागात नक्की पाहणार आहोत. तर
असंच माझ्याशी जोडलेले राहा, कनेक्टेड राहा. माझं YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मुलांच्या, बाळांच्या आरोग्याबद्दल सर्व काही जाणून घेत राहा. धन्यवाद.